आणि तुमचं निवेदन काय काय सर्वांना असं स्नेह जय जाऊ. प्रथमतः आपला अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी स्वागत करतो. माझ्यासोबत आज संभाजी ब्रिगेडचे पुणे शहर उपाध्यक्ष वैभव शिंदे उपस्थित आहेत आणि मी स्वतः प्रदीप कंचे, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक. आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा विषय असा आहे की गेल्या एक महिनाभरात काही घडामोडी पुणे शहर आणि नागपूर येथे घडलेल्या आहेत आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल होण्याचे अर्ज करूनही संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला नाही. तर तो विषय काय आहे आणि या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित राहतात, तर त्याची उत्तर महाराष्ट्राला मिळणं अपेक्षित आहे. त्या विषयाला अनुसरून आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. जे अर्ज आणि ज्या तक्रारी गेलेल्या आहेत त्या तक्रारी जाण्यामध्ये सर्वात जवळचा विषय असेल तर महाराष्ट्र सरकारनं बहुजन विद्यार्थ्यांचं, बहुजन समाजाचं सामाजिक, शिक्षण आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी काही संस्थांची निर्मिती केली आहे, ज्याच्यामध्ये बार्टे आहे, सारथी आहे आणि महाज्योती आहे. ह्या संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेऊन त्यांना मोफत स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना विद्यावेतन दिलं जातं. अशा ह्या संस्थांच्या मार्फत काम होणाऱ्या संस्थांना आमच्या मर्जीतील क्लासेस चालकांना ही टेंडर मिळावीत, विद्यावेतन मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मिळणाऱ्या विद्यावेतनमधील निम्मा भाग आम्हाला मिळावा, अशा प्रकारच्या खंडण्या मागितल्या जात आहेत. अशा तक्रारी झालेल्या आहेत. आम्ही पुराव्यानिशी बोलतोय. दिनांक 14/1/2025 रोजी पुण्यातील काही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांना विद्यार्थी संघटनेच्या नावावर संघटित गुन्हेगारी करणारा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचा महेश गुरबोडे याच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबत विनंती अर्ज लिहिलेला आहे. त्यामध्ये जवळपास त्या महाज्योतीमधील 8 ते 10 विद्यार्थ्यांनी त्याच्याखाली त्यांच्या सह्या आहेत. त्यांनाच नमूद केलेलं आहे की हा महेश गुरबोडे महाज्योतीच्या TRTIच्या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रशिक्षणाची सोय होत असताना विद्यार्थ्यांना हे धमक्या देतात की तुम्ही प्रशिक्षणाला जाऊ नका. दुसरीकडे हे संबंधित सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटतात आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटून त्यांचे फोटो क्लासेस चालकांना दाखवतात आणि तुम्ही पूर्णपणे बॅच करत नसताना, विद्यार्थी अपसेट असताना पूर्णपणे तुम्ही त्याचं जे काही टेंडर मधील रक्कम आहे ती उचलता आणि तिकडे विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही उपस्थित राहू नका आणि दुसरीकडे तुम्हाला मिळणारं जे विद्यावेतन आहे त्यातील निम्म विद्यावेतन आम्हाला मिळावं, अशा प्रकारच्या हा धमक्या देणारा महेश गुरबोडे याच्यावर काल महाज्योतीनं 15/1/2025 रोजी एक आदेश करून समिती गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो. सदर प्रशिक्षणात विद्यार्थी प्रशिक्षणास गैरहजर असतात व प्रशिक्षण संस्थामार्फत खोटी हजेरी सादर करण्यात येते, अशा स्वरूपाची तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थी संघटना या विद्यार्थ्यांना विद्यावेतनातील रकमेची मागणी करीत असून प्रशिक्षण संस्थाकडून देखील रक्कम घेतली असल्याची तक्रार कार्यालयास प्राप्त झालेली आहे. तरी उपरोक्त तक्रारीची चौकशी करण्यासाठी खालीलप्रमाणे चौकशी समिती गठीत करण्यात येत आहे. यामध्ये अधिकारी आहेत प्रशांत वावगे, मुख्य लेखा अधिकारी महाज्योती नागपूर, कुणाल शिरसाटे प्रकल्प संचालक महाज्योती नागपूर आणि विकास गडपाहिले प्रकल्प व्यवस्थापक महाज्योती नागपूर. या 3 अधिकाऱ्यांची समिती गठन करून चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्या चौकशांती दिनांक 20/1/2025 नागपूरच्या महाज्योतीचे प्रकल्प संचालक कुणाल शिरसाटे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजाजनगर पोलीस स्टेशन येतं महेश गुरबोडे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती अर्ज लिहिलेला आहे. त्यात त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनच्या नावाखाली शिवाजीनगर गावठाण इथे राहणारा हा व्यक्ती शुभम सर अकादमी या संस्थेला निविदा प्रक्रियेत पात्र करावे आणि त्यांना ते टेंडर मिळावं, तसेच काय पैसे मिळावेत अशी मागणी करतो खंडणीची, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्यांनी हे विनंती अर्ज लिहिलेला आहे 20/1/2025 रोजी. या 2 तक्रारी आहेत, विद्यार्थ्यांची तक्रार आहे आणि एक महाज्योतीच्या संचालकांनी केलेली तक्रार आहे, प्रकल्प संचालक नागपूरची. एवढे 2 लोकांनी तक्रार करून सुद्धा आज रोजी महेश गुरबोडे या व्यक्तीवरती गुन्हा दाखल का झालेला नाही. तर आम्हाला काय प्रश्न पडतात की ज्या पद्धतीने आपल्या हस्तकांना हाताशी धरून अनेक क्षेत्रामध्ये हे जे काही टोळ्या तयार केलेल्या जात आहेत
तर विद्यार्थी आणि सामाजिक संस्था, शासकीय संस्था आणि क्लासेस चालकांना खंडणी मागणाऱ्या टोळ्या महाराष्ट्रात तयार करणारा परत कोण एक आका तयार होऊ नये म्हणून वेळेच्या व्यवस्थेला त्रास देणाऱ्या ज्या काही टोळ्या तयार केल्या जात आहेत ह्यांचं चौकशी केली पाहिजे. महेश गरबुडे विरोधात 2 तक्रार अर्ज जाऊन त्याच्यावर आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याची तक्रार शासकीय अधिकाऱ्यांनी करून सुद्धा त्याच्यावर तक्रार दाखल होत नाही. मग ह्याच्या पाठीमागे नक्की कोणता आका आहे? तर महेश गरबुडेची आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस आम्हालापर्यंत अशी काय माहिती आलेली आहे की हा महेश गरबुडे 2024 रोजी धनंजय मुंडे यांचा जो काही मेळावा झाला होता पुण्यामध्ये बालगंधर्वमध्ये, यामध्ये यानं भाषण केलेलं आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी परळीतील जी काही विद्यार्थी आहेत त्यांना मतदाना दिवशी इथून बसेसनं परळीला नेणं, लोकसभा असेल किंवा विधानसभेच्या निवडणूक असतील, त्याचं काम सुद्धा या महेश गरबुडेनं केलेलं आहे. आणि वडोगोद्रीमध्ये जे काही आंदोलन लक्ष्मण हाकेंनी पुकारलं होतं त्या आंदोलनामध्ये हा महेश गरबुडे हा लक्ष्मण हाकेंसोबत पाहिला गेलेला आहे. आणि ज्यावेळेस सामाजिक न्यायमंत्री विजय वडेट्टीवार होते त्यात लक्ष्मण हाकेसोबत हा महेश गरबुडे दिसतो. त्याच्या मागे बाळासाहेब सानप आहेत. म्हणजे धनंजय मुंडेसाठी काम करणारा बाळासाहेब सानप आणि लक्ष्मण हाकेंसोबत दिसणारा हा महेश गरबुडे, त्याच्या मागे यांची ताकद आहे का? त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? नक्की यांची लिंक काय आहे? आणि हा राजरोसपणे जर अधिकारी संस्थांना खंडण्या मागत असेल, मुलींना धमकवत असेल, तर मुलींवर अत्याचार अन्याय होण्याची आपण वाट बघणार आहोत का? इथं विद्यार्थ्यांना एक्स्ट्रॉक्शन केलं जातं, त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्याकडून खंडण्या मागितल्या जातात. त्यांना जे विद्यावेतन मिळतं त्यातील निम्न विद्यावेतन राजरोसपणे मागत असेल तर याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? ह्याच्या पाठीमागे कोणता काय कोणती शक्ती आहे ही आम्हाला कळावी, महाराष्ट्राच्या समोर यावी. आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे. या ज्या काही 2 तक्रारी 20/1/2025 नागपूरमध्ये जे अधिकारी आहेत आपले प्रकल्प अधिकारी कुणाल शिरसाटे यांनी एक दाखल केलेले आणि इथले महाज्योतीच्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती तक्रार अर्ज मुख्यमंत्र्यांना लिहिलेला आहे. आणि त्याचे काही स्क्रीनशॉट पण गरबुडेंचे पाठवलेले आहेत बघा. ही शुभम अकॅडमी जी आहे, शुभम सर अकॅडमी, हिला ते काम मिळावं म्हणून त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना. त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी त्याच्यासोबत जोडलेले आहेत तक्रारीसोबत. अशा एवढ्या तक्रारी असतानाही त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? तर आम्हाला असा संशय आहे याच्या पाठीमागं कोणतरी मोठा आका आहे आणि संबंधित आपल्या मर्जीतील लोकांना, म्हणजे 2019च्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्रीपद होतं, तर त्यांच्या माध्यमातून बार्टीमध्ये काही संबंधित त्यांच्या मर्जीतील अधिकारी सुद्धा भरल्याचं आज आमच्या कानावर येतंय. तर संबंधित सर्व ह्या प्रकरणाची चौकशी केली जावी आणि पुण्यामधील संस्थाच्या शासकीय संस्था ज्या आहेत, त्याच्यानंतर खाजगी क्लासेस चालक आहेत, त्यांना ज्या प्रकारे ब्लॅकमेलिंग सुरू आहे आणि ज्या प्रकारे त्यांना त्रास देण्याचं सुरू आहे, तसंच त्या संस्थांच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं त्या विद्यार्थ्यांकडून जी काय खंडणी प्रकारची रक्कम विद्यावेतनातील निम्मे पैसे मागितले जातात याची पूर्ण चौकशी व्हावी आणि जो महेश गरबुडे आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करून त्याच्या पाठीमागे नक्की कोणत्या शक्ती आहेत त्याची एक माहिती महाराष्ट्रासमोर यावी अशी आमची विनंती. नाही, त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्याची उपस्थिती दिसत आहे. म्हणजे लक्ष्मण हाकेंचं आंदोलन असेल त्याच्यामध्ये तो उपस्थित आहे. धनंजय मुंडेंच्या मेळाव्यामध्ये तो भाषण करतो. म्हणजे भाषण करायला तर मेळाव्यामध्ये आपण कुणालाही देत नाही, लक्षात घ्या. संबंधित तो कार्यकर्ता जवळचा असेल म्हणूनच, चांगले त्याचे संबंध असतील, परिचयाचा असेल म्हणून त्याला भाषण करायला दिलं. त्याच्यानंतर एवढी मोठी जबाबदारी विद्यार्थ्यांना, जे इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे परळीतील विद्यार्थी, जे मतदार आहेत, त्यांना इथून बस ठरवून तिकडे परळीला आणण्याचं जर नियोजन त्याच्यावर दिलं जात असेल आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या काही खाजगी क्लासेस चालकांना त्यांनी खंडण्या मागितलेल्या आहेत, त्यांना काही हे केलेलं आहे. काय भीतीपुटी खाजगी संस्था चालक पुढे येत नाहीत, समोर येत नाहीत. पण त्यांचे जे काय आर्थिक व्यवहार आहेत, म्हणजे आंदोलनाच्या काळामध्ये ड्रायडनला कुठं राहिले, सोबत कोण होते, अशा अनेक माहिती आहेत. पण ते माहिती देणारे खाजगीमध्ये माहिती देतात, भीतीपुटी समोर येत नाही. आता जे विद्यार्थ्यांनी जो अर्ज केलेला आहे त्यामध्ये बघा आणि त्याचे सहकारी असलेले बेंद्रे, पाटील, कांबळे, हे कोण आहे? बेंद्रे, पाटील, कांबळे हे कोण? हे त्याच्या सहकारी संस्थेतील असतील. यांची माहिती घेतली? त्यांची माहिती नाही घेतलेली आहे. यांच्या कोणासोबत तो अध्यक्षच आहे ना शेवटी. काय पाटील, कांबळे यांच्या कोणासोबत फोटो हे माहिती आहे? बेंद्रे, पाटील, कांबळेची चौकशी काय करायची? अध्यक्ष महेश गरबुडे, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे ना. एक लक्षात घ्या, महेश गरबुडेची चौकशी केली ना, संबंधित जे काय रॅकेट आहे ते सगळे समोर येईल ना.
आमचा मागणी काय, महेश गरबोडेवरती गुन्हा दाखल व्हावा आणि संबंधित जे काय रॅकेट आहे त्याला पाठीशी घालणार, त्याला समर्थन करणार, त्याच्या पाठीशी उभं राहणार, त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही, त्याच्या मागे कुठली शक्ती आहे? आम्ही काय त्याच्या सोबतचे सहकारी विद्यार्थ्यांचे त्यातले काही पदाधिकारी राजकीय पक्षांचे, बरोबर, आणि त्यातले काही सामाजिक संघटनेचे सुद्धा, जसं हाकेच्या आंदोलनात जे कोणी असतील, तसा बाकी काही यातले जे काही 1-2 नाव आहेत ते दुसऱ्या आरक्षण आंदोलनात पण होते. हे नावं जे कोणी असतील ना संबंधित सर्वांवरती कारवाई होईल, 100% करू द्या ना. ते त्यांचे संबंध काय असतील, आर्थिक संबंध असतील, काय संबंध असतील ते तपासावेत. काय म्हणताय? गरबोडे बरोबर ते पण नाव येऊ. अहो, गरबोडे अध्यक्षच आहे त्या संस्थेचा. गरबोडीची चौकशी झाली ना तर गरबोडे सोबत असणाऱ्या सर्वांचीच चौकशी होणार आहे ना. त्याच्या गुन्हा तरी दाखल होऊ द्या. वैयक्तिक असा काय आमचा हेतू इंटेन्शन नाहीये. एक लक्षात घ्या, आमच्याकडे काय 2 तक्रार आहेत संबंधित. ज्यावेळेस आमच्या हातामध्ये काहीतरी ऑथेंटिक येत असेल त्यावेळेस आम्ही बोलू शकतो ना. आमच्याकडे पुरावे नसतील तर आम्ही कसं बोलणार, कोणत्या पुराव्याच्या आधारे बोलणार? आज त्याच्या विरोधात आमचा सिंपल सवाल आहे, त्याच्यावरती 2 तक्रारीचे अर्ज आहेत. एक तर स्वतः शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिलेली आहे आणि दुसऱ्या इथल्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. एवढं असूनही त्याच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही. आमचा सिंपल सवाल आहे, गुन्हा का दाखल होत नाही? त्याच्या पाठीमागे कोणत्या शक्ती आहे? त्या रिसर्च करायचं काम आता प्रशासनाचं ना. आमच्या हातात गरबोडीची जेवढी माहिती मिळाली तेवढं आम्ही काय पोलीस प्रशासन सीआयडी थोडी सगळी माहिती घेत असताना आमच्याकडे नाही तक्रार दाखल केलेली नाही. त्यांनी पोलीस स्टेशनला हे तक्रार अर्जाचं पत्र लिहिलेलं आहे. गुन्हा दाखल करून घेण्याचं काम पोलिसांचं आहे मॅडम. तर पोलीस गुन्हा का दाखल करत नाही तोच आमचा प्रश्न आहे ना. पोलिसांवर दबाव कोणाचा आहे नक्की? गुन्हा का दाखल करत नाही? एक शासकीय अधिकाऱ्यानं खंडणी मागितल्याचं जर त्यांना तक्रार अर्ज केला असेल तर त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल का होत नाही? हे बघा, आता क्लासेसचा कारभार पारदर्शक आहे का नाही? पुरावे साधं एक लक्षात घ्या, तुम्ही विषय डायव्हर्ट करू नका. मूळ मुद्दा काय? आमची मागणी काय आहे? खंडणीचा गुन्हा का म्हणजे गरबड केला? 100% ते जे जो कोण सहकार्य असतील त्याच्यामध्ये त्यांचे काय जे गावतील धागेदोरे तर सर्वांना आरोपी करा. इथं जर तुम्ही विषय डायव्हर्ट होऊन जर असं होत असेल की एका व्यक्तीला किंवा एका समाजाला जातील टार्गेट केलं जातं, असा कोणताही विषय नाही. तो इंटेन्शन घेऊन आम्ही आलोच नाही. आमच्या हातात काय कागद पडलेले आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत. या पुराव्याच्या आधारे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही, त्याच्या मागे नेमकी कोणती शक्ती? हा, मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत लिहिलेली आहे ना त्यांनी सगळं. महाज्योती कार्यालयात मार्फत केला असेल ना त्यांनी अर्ज. आता जसं आम्हाला एखादी तक्रार करायचं असेल तर आम्ही कलेक्टर ऑफिस मधून करतो. अहो सर, ते विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असतात. जो मोठ्या बापाचा मुलगा असेल तो कोचिंग क्लासेसला फी भरून घेईल ना क्लासेस, तो महाज्योती मार्फत कशाला घेऊ? सर्वसामान्य कुटुंबातील मुलं समोर येणार आहेत का कधी भीतीपोटी? प्रश्नच उपस्थित राहतो ना. एक लक्षात घ्या, मी एक सर्वसामान्य एक सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता असून मी साधी फेसबुकवर पोस्ट जरी टाकली, साधी फेसबुकवर पोस्ट ती ही अगदी घटनात्मक दृष्ट्या कुठंही चुकीची नसलेली तरी माझ्या गुन्हे दाखल झालेले आहेत. बरोबर? त्या पत्रकार परिषदेला तुम्ही असालच. मग हा गरबोडे याच्यावरती 2-2 तक्रार दाखल असताना गुन्हा का दाखल होत नाही? ह्याच्या मागे कोणती शक्ती नक्की? आमचा तोच प्रश्न. चौकशी समिती नेमलेली आहे. त्यानंतर 15 तारखेला 20 तारखेला महाज्योतीच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल केलेली आहे. पाहूया आता पुढे काय होतं. याच्यानंतर काय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर ते शेवटी पोलीस प्रशासन जे काही धागेदोर असेल ते शोधेल. गुन्हा नाही दाखल झाला तर त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात. आम्ही जिल्हाधिकारी मार्फत कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. आम्ही जे काही लोकशाही पद्धतीने आम्हाला याच्यावरती आवाज उठवता येईल तो त्या पद्धतीने आम्ही आवाज उठवू. एक लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीचं आतुरायचं आमच्या हातात जोपर्यंत काय पडत नाही तोपर्यंत आम्ही कुणावरही हात करू शकत नाही.
त्या क्लासेसवाले अधिकारी यांच्या मुळापर्यंत पण तुम्ही मी मागणीची तेच करणार? सांगतो तुम्हाला, मी तेच सांगतो, कुठल्याही गोष्टीचा पुरावा हातात पडस्तोवर आम्ही बोलू शकत नाही. तुम्ही आमच्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न कराल पण आम्ही बोलू शकत नाही. आमच्या हातात पुरावा नाही. मागणी करू शकतो ना, आमच्या हातात पुरावा पाहिजे ना. हा चौकशीची मागणी करू शकतो ना आम्ही, काय अडचण नाही. तसं शेवटी जर आमच्याकडे तशी काय ऑथेंटिक माहिती आली तर 100% करणार. चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी आमच्याकडे काय तर पुरावा पाहिजे, माहिती पाहिजे, सोर्सेस असतात माहितीची. माहिती नाही की ज्याच्यानुसार तुम्ही क्लासेसवाल्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या नाही, चौकशीची मागणी करा. पुरेशी माहिती नाहीयेच ना आमच्याकडे. माहिती आल्यानंतर आम्ही नक्कीच मागणी करू. सर्वच कारभार पारदर्शक पाहिजे. पुण्याची जी काही सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख आहे ना त्याला गालबोट लागू नये हीच आमची मागणी इच्छा आहे. हो, ऐका ना, विद्यापीठाचे जे आहेत त्यांनी ते प्रकल्प संचालक आहेत, ठीक आहे, शासकीय आहेत. त्यांची तक्रारीची दखल कॉग्निझन घेतली का? मग तेच सांगतो ना सर, 20 तारखेचा अजून गुन्हा दाखल नाहीये. डिसेंबरचा सगळा वार्ता आहे, तारीख 20 जानेवारी. बरोबर. एक महिना का झाला नाही तक्रार? कुणाला? महाज्योतीनं हे नेमलं ना, चौकशी समिती नेमली ना सर. चौकशी समिती नेमल्यानंतर मग त्यांनी तक्रार दिलेली आहे. सरकारी यंत्रणेची दखल घेतली. तुम्ही याच्यामध्ये तेच कारण- बाळासाहेब सानप आणि लक्ष्मण हाके यांचं देखील नाव घेतलं. यांचा नेमका संबंध काय याच्यामध्ये? यांचा संबंध काय? लक्ष्मण हाके आणि बाळासाहेब सानप यांच्या माध्यमातून महेश गरबुडे सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटतात. त्यावेळी जे सामाजिक न्याय मंत्री हे सामाजिक न्याय मंत्र्यांच्या संबंधितच हे सगळं विषय त्याचा अगदी भारतीचे. वारंवार सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटण्याचं कारण काय, त्याच्या मागचा उद्देश काय, हेतू काय? आता असं काय क्लासेसवाले सांगतात की सामाजिक न्याय मंत्र्यांबरोबरचे फोटो दाखवून आम्हाला भीती दाखवली जाते, तुमचे टेंडर घालू, हे करू ते करू. ते सकल चौकशी व्हावी ना, जे काही संबंध असतील ते. पण समजा कारभार ज्यांचा क्लीन असेल तर टेंडर जायची भीती काय? कुणाला? जे कोण क्लासेसवाले असतील किंवा टेंडर जाण्याची भीती असतील तर ते पुढे आले असते ना, तर ते बोलले असते. मला काय म्हणायचं, कारभार व्यवस्थित आहे, पारदर्शक आहे का नाही बघण्याचं काम सरकारचं आहे. मागणी आम्ही करतोय ना. आम्हाला जे निदर्शनास आलं त्या संबंधित मागणी करतो. मुळात सगळ्यात मोठा यातला प्रश्न एकच आहे की महेश गरबुडेच्या मागे कोणती शक्ती आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. सुरुवात तर होऊ द्या, नंतर जे काय असेल ते समोर येईल ना हळूहळू. जर पारदर्शक तपास झाला. महेश गरबुडेचं आणि धनंजय मुंडेचं नाव घेतलं, काय हो. धनंजय मुंडे त्याला वाचतो असं तुम्हाला म्हणायचं का? ते तपासात समोर येईल ना. मी तेच सांगतोय, सोशल मीडियावरती जर 4 वेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी लिहिल्या तर माझ्यावर गुन्हा दाखल होतो. मग महेश गरबुडेवर खंडणीचा आरोप असताना तसं शासकीय अधिकाऱ्यानं पत्र पोलीस स्टेशनला नागपूरचं लिहिलेलं असताना प्रकल्प अधिकारी त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? विद्यार्थ्यांनी पत्र दिलेलं असताना त्याच्यावर गुन्हा तर दाखल का होत नाही? हाच सवाल आहे ना. काहीतरी शक्ती असं ना त्याच्या पाठीमागे. आक्रमक आंदोलन वगैरे काय नाही सर. पत्रकार परिषदेतनं आम्ही आता सुरुवातीला आमची मागणी मुद्दा पोहोचवलेला आहे. यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्रभरातून ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा काही त्रास झाला असेल त्यांनाही समोर येण्याचं आम्ही आवाहन करतोय. काही क्लासेस चालकांना त्रास झाला असेल त्यांनाही आम्ही समोर येण्याचं आवाहन करतोय. आणि आम्ही त्या माध्यमातून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार करू, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करून त्या नंतर जर काय त्यातनं निष्पन्न नाही झालं किंवा समोर कारवाई नाही झाली तर लोकशाही पद्धतीनं ज्या प्रकारे आंदोलन करता येईल, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवता येईल किंवा सरकारवर दबाव आणण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू लोकशाही पद्धतीने. Thank you.